पाटील हे आलेले फिटनेसचे म्हटलं तर सकाळी जे म्हणजे सगळं सोडून इथं फिटनेसला येतात अशा सगळ्या माणसांच्या मध्ये आपण सगळे इथं उभं आहोत. आज विलास पाटीलच्या हस्ते जिमचं उद्घाटन इथं झालेलं आहे. आमचे ओळखे साहेब मी नेहमी बघतो इथं रोज सकाळी आलो का हे आम्ही महापालिकेमध्ये काम करतो तर आम्हाला कळतं की लाल फितीमध्ये काम करता करता किती अडचणी येतात. पण हे घोडके साहेब हे स्वतःच्या खर्चाने इथं असलेले जेवढे सामानाचं मेंटेनन्स असो किंवा नुकतंच त्यांनी एक काशाचं काहीतरी सायकल बनवली. स्वतःचे म्हणजे खर्च करून एखादा माणूस समाजाला काय देऊ शकतो हे घोडके साहेबांकडून खरं आपण शिकायला पाहिजे. यांच्या खरं म्हणजे कौतुक केलं तेवढं थोडंच आहे. आपण सकाळी येतो आपला काम व्यायाम करतो आणि आपण निघून जातो. पण हे जेव्हा असे सगळे मंडळी जेव्हा इथे येतात निश्चितपणे या भगव्या तलावाचं संवर्धनाचं काम या मंडळीच्या वतीने होत असतं आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होत असतो. सुधीर बासरे आणि बासरे बंधू देखील या ठिकाणी सकाळी आम्ही बघतो की फार कचरा सगळं साफसफाईपासून ह्या सगळ्या गोष्टी हे इथं करत असतात. त्या दोघंही बंधूंचं मी या ठिकाणी विशेष त्यांचाही आभार मानतो. आणि आमचा विलास तर जिमचा विलास पाटील तर आमचा कल्याण पूर्वेचा आणि कल्याण पूर्वेचाच नाही या कल्याण डोंबिवलीचा शान आहे आणि अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. त्याच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे असं या ठिकाणी या ठिकाणी ॲक्युपंक्चरचं मशीन तसेच स्ट्रेचिंगचं सामान आणि असे अनेक वेटलिफ्टिंगचे सामान देखील इथं आणलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं सामानांचं सगळ्यांनी लाभ घ्यावा इथं या ठिकाणी असं नमूद करतो. आणि पुन्हा एकदा घोडके काकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. असंच काम घोडके काकाच नाही इथं अनेक लोक असे आहेत की इथं छोट्या मोठे कामं करत असतात. त्यामुळे सगळ्यांचं इथे अभिनंदन करतो. आणि ही ओपनिंग विलास पाटील यांच्या वतीने ओपनिंग झाली असं सर्वप्रथम निलेश दादांनी सांगितलं की आपलं आज जिमचं ओपनिंग झालं आहे. तसंच मी घोडके साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवलं. आणि हा सामाजिक कार्यक्रम म्हणजे लोकांसाठी फ्रीमध्ये हा ओपन जिमचं त्यांनी हा कॉन्सेप्ट आणला आहे. खूप छान कॉन्सेप्ट आहे. लोक वॉकला येतात त्यानंतर त्यांना घरी जाऊन बाकीच्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज करण्यापेक्षा इथेच 15 मिनटं थोडा जास्त वेळ देऊन एक्सरसाइज करायला मिळेल.
आणि असेच उपक्रम अजून त्यांना कोणीतरी हेल्प करावी आणि असेच उपक्रम त्यांनी अजून करत राहावे अशी त्यांना शुभेच्छा देतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जेवल्यानंतर किती वेळाने व्यायाम करू शकतो? असं काही नाही आहे. तुम्ही सकाळी आल्यानंतर एक 20 मिनिटं आधी खाल्लं असेल, आल्यानंतर 5 ते 10 मिनिटं लागतात तुम्हाला वॉर्मअपला, त्याच्यानंतर एक्सरसाइज करू शकता. म्हणजे एक 30 मिनिट्स नंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता. रात्रीचं जेवण स्किप करायची गरज नाही, अजिबात नाही. रात्रीचं जेवण स्किप करायचं नाही, कारण रात्रीचं जेवण जर तुम्ही स्किप करताय, तुम्ही 8 तास बेड रेस्ट घेताय, कमीत कमी 6 तास तरी बेड रेस्ट घेताय. त्यावेळेस तुम्ही जरी झोपलेले असलात तरी तुमचे ऑर्गन्स काम करतात. तर त्यावेळेस त्यांना ॲक्टिव्हिटीजला फॅटपासून, कॅलरीजपासून, प्रोटीनपासून सगळं लागतं. जास्त प्रोटीन यूज होतं त्यावेळेस. डे टू डे लाईफमध्ये आपण कॅलरीज बर्न करतो, पण प्रोटीन ज्यावेळेस तुम्हाला बॉडीमध्ये मिळतंय त्यावेळेस तो फॅट लॉस होतो. त्याच्यासाठी रात्रीचं जेवण हे लवकर करायचं. 7, 7:30, जास्तीत जास्त वर्किंग असेल 8, 9. त्याच्यानंतर कमीत कमी 2 तास, जेवल्यानंतर 2 तासानंतरच झोपायचं आहे. त्याच्यासाठी रात्रीचं जेवण लवकर जेवायचं. रात्री झोपताना 1 ग्लास वॉर्म वॉटर, एक 15 ते 20 काळे मनुके हे खायचे. काळे मनुक्यांनी काय होतं, डायजेशन चांगलं होतं, पोट साफ राहतं आणि वॉर्म वॉटर पिल्यानंतर टॉक्सिन्स क्लिअर होतात. सकाळी उठल्यानंतर सेम परत वॉर्म वॉटर प्यायचं. 15 दिवस लिंबू, वॉर्म वॉटर, 1 चम्मच हनी ठेवा. 15 दिवसानंतर लिंबू बंद करा, परत 15 दिवसानंतर परत लिंबू चालू करा. 15 डेज लिंबू चालू ठेवायचं, परत बंद करायचं, परत चालू ठेवायचं. मिल्क दूध घेतलं काही प्रॉब्लेम नाही. सकाळी मॉर्निंगला ओट्समध्ये घेऊ शकता तुम्ही. 1 कप रात्री नाही घ्यायचं. ॲक्च्युली रात्री कोणाला घ्यायचं, ज्याला वेट गेन करायचं त्याला घ्यायचं. दुधामध्ये कॅल्शियम भरपूर आहे, प्रोटीन्स आहे, पण पहिल्यासारखं दूध आता मिळत नाही. 5 लिटर दूध देणारी म्हैस असेल, तिला इंजेक्शन मारलं 3 लिटर वाढतं, त्याच्यात 2 लिटर पाणी, म्हणजे 10 लिटर दूध तुमचं असंच झालं. 5ला 5 डबल. तर ते तेवढं प्रोटीन्स आणि तेवढं तुम्हाला कॅल्शियम त्याच्यातून मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते मॉर्निंगला घ्या, ते बेस्ट आहे. आणि तुम्ही बोलाल की चांगलं दूध मिळतं माझ्या इकडे म्हशीचं, तर म्हशीचं दूध पिल्यानंतर फॅटच वाढणार आहे. तुम्हाला गाईचं दूध प्यायचं आहे. आता मग बिग बाजार वगैरे भरपूर ठिकाणी डीमार्टला स्किम मिल्क मिळतं, त्याच्यामध्ये फॅट नसतं, ते दूध घेऊ शकता तुम्ही. ते पेपर पॅक असतो तो स्किम मिल्क. हो हो, तो चांगला असतो. हो हो. दूध जर घ्यायचं नसेल तर दुसऱ्या भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. पनीर आहे, पनीर खाऊ शकतात. बॉईल एग्स आहे प्रोटीनसाठी, चिकन आहे, अजून भरपूर अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही खाऊ शकता. कमी बजेटमध्ये जर तुम्हाला डाएट करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट नाचणीची भाकरी, ज्वारी, बाजरी मिक्स करायची. अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी, 1 किलो नाचणी. सगळ्यात जास्त प्रोटीन्स मिळतात तुम्हाला, फायबर्स मिळतात, बॉडीला हीट मिळते. चपाती कमी करायची ना? नाही, चपाती गव्हाची असते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण चपातीला जे तेल लावतो ना आपण, काय होतं, कार्ब बरोबर आपण ज्यावेळेस ऑइल खातो त्यावेळेस ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं. पण चपातीला तेल नाही लावायचं. नॉर्मल चपाती खाऊ शकतो तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. फायबरमध्ये म्हणजे काय काय वस्तू? फायबरमध्ये सलाड येतो तुमचा, ओट्स येतो तुमचा, स्प्राउट्स येतो, त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे, फायबर्स पण आहे, आणि अजून भरपूर काही गोष्टी आहेत. पल्सेस सगळे? हां, सगळे चांगले. जेवणात भात ठेवता की नाही? भात जेवणामध्ये राईस दुपारच्या जेवणात खाल्ला तर चालेल, रात्रीच्या जेवणात अवॉइड करायचा. काय होतं, राईस चांगलं आहे, राईस वाईट नाहीये, पण राईस बरोबर आपण भाजी खातो, डाळ खातो, तडका दिलेला असतो, फोडणी दिलेली डाळ असते. मग ते सगळं ऑइल बॉडीमध्ये जातं ना. ज्यावेळेस कार्ब राईस बरोबर ऑइल जातं त्यावेळेस ऑइल राईसला पकडून ठेवतं आणि मग ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं. ॲक्च्युली सुका राईस का काही प्रॉब्लेम नाही. असं जनरली ट्रेंड ब्राऊन राईस चाललेला आहे. ब्राऊन राईस काय तो स्लो ॲक्टिंग आहे. ब्राऊन राईस डायजेशनला स्लो जातो, म्हणजे हळूहळू तुम्हाला फिडिंग देत राहतो बॉडीला. मग ते त्याला डायजेस्ट व्हायला पण वेळ लागतो. एक एज झाल्यानंतर ऑर्गन्स थोडंसं काम करण्याचे स्लो होतात. मग त्यावेळेस तुम्ही जास्त लोड द्याल स्टमकला तर मग पुढे जाऊन तुमचे आजार वाढतील स्टमकबद्दल. त्याच्यामुळे प्लेन राईस का साधा व्हाईट राईस सगळ्यात बेस्ट, लवकर डायजेस्ट होतो, तुम्हाला फॅट पण कमी पकडेल. ब्राऊन राईस खूप चांगला, पण तो फक्त ब्राऊन राईस खाल्ला तर त्याच्याबरोबर तुम्ही बाकीच्या गोष्टी खाल्ल्यात, डाळ खाल्लात किंवा मग भाजी खाल्ली, भाजीमध्ये ऑइल आहे, डाळीमध्ये ऑइल आहे, मग तुम्ही डाळ फक्त उकळायची, थोडं मीठ आणि हळद, आणि तशी डाळ खात असेल तर काही प्रॉब्लेम नाही. डाळ भाताबरोबर तूप वगैरे घेतात. हां, बघा कसं माहिती का, तूप हे हेल्दी फॅट आहे, खूप चांगलं बॉडीसाठी. पण मग तुम्ही ज्यावेळेस मॉर्निंगला आपण तूप खातोय किंवा तर त्याच्या 2 तासपर्यंत तुम्हाला ऑइली स्पायसी काय खायचं नाही, दुसऱ्या गोष्टी काय खायचं नाही. तूप चालतो, तुपाला काही प्रॉब्लेम नाही. गाईचं तूप तुपाला खायचं. चपाती, हां गाईचं तूप,
म्हशीचं वगैरे नाही, गाईचं तूप. याला चपातीला तूप लावून तुम्ही खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. सर पूर्ण दिवसात किती लिटर पाणी प्यायचं? कमीत कमी 5 लिटर पाणी पिलं पाहिजे, कमीत कमी. त्याच्यापेक्षा जास्त प्याल तर बेस्ट आहे. ज्यावेळेस आपण वॉटर इंटेक जास्त करतो ना, त्यावेळेस बॉडीतलं एक्सेस वॉटर निघत जातो, घाम येतो आणि मग फॅट लॉस होतो. त्याच्याने तुमचा लिव्हर आणि किडनी दोन्ही सेफ राहतं. ज्यावेळेस तुमची किडनी सेफ आहे त्यावेळेस तुम्हाला युरिनला जास्त होणार, पण त्यावेळेस तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये त्रास नाही होत.